मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? आनंदी आहात ना? नक्कीच आनंदीच असायला पाहिजे. मित्रांनो, आपल्या घरी छोटे मुलं असतील आणि छोटे मुलं असताना बरेचदा आपल्याला त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू पण घेऊन द्याव्या लागत असतील. पण जेव्हाही आपण त्यांना काही वस्तू खरेदी करून देतो, तर नक्कीच एक समस्या आपल्याही समोर उभी राहत असेल. ती म्हणजे मुलं दिलेल्या वस्तू बरोबर वापरत नाही किंवा त्याचा वापर पुरेपूर करत नाही. मित्रांनो, यासाठी एक उदाहरण बघू. साधं पेन्सिलचंच उदाहरण आपण बघूया. त्याच्या मागणीनुसार आपण आपल्या मुलाला पेन्सिल देतो. लगेच दुसऱ्या दिवशी मुलगा आपल्याला म्हणतो की आई बाबा, मला पेन्सिल नवी पाहिजे. जुनी पेन्सिल आता ती दिसत नाही. मित्रांनो, नक्कीच अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या मुलांनी आपल्याला किंवा मुलींनी आपल्याला विचारला असेल की जुनी पेन्सिल ती दिसत नाही, म्हणून आपण परत नवीन पेन्सिल त्याला देतो. तसाच प्रश्न पेनासंदर्भातही येतो. मुलाला आपण पेन खरेदी करून दिलेला असतो. काही दिवसानंतरच त्याची मागणी सुरू होते की माझ्याकडील पेन हा दिसत नाही. काही वेळेस पहिल्या दिवशी आपण पेन देतो, लगेच दुसऱ्या दिवशी आपला मुलगा किंवा मुलगी आपल्याला म्हणत असतो की माझ्याकडील पेन दिसत नाही, तुमचा पेन मला द्या. मित्रांनो, प्रत्येक घरातच ही समस्या नक्कीच निर्माण होत आहे की मुलांना जीही वस्तू आपण देतो आहे ती नीटपणे मुलं ठेवत नाही किंवा वापरत नाही. मित्रांनो, या समस्येवर उपाय एकच आहे की ज्याही वस्तू आपण देतो तर त्या गरजेपेक्षा आपण त्यांना जास्त पुरवतो आणि मुलांनाही माहिती आहे की आपण लगेच किंवा दुसऱ्या दिवशीही ती वस्तू मागितली तर आपल्याला परत ती मिळतेच. असा सिक्वेन्स किंवा अशी शृंखला ही काही दिवस चालते आणि तशीच सवय मुलांना वस्तू वापरण्याची ही पडत असते. मित्रांनो, या समस्येवर नक्कीच उपाय आहे. जेव्हाही मुलं आपल्याला तीच वस्तू परत मागतात त्यावेळेस आपण त्यांना नक्कीच ती वस्तू देण्याआधी काही प्रश्न विचारले पाहिजे. बेटा, कालच तर ती वस्तू दिली ना, कालच तर ती पेन्सिल दिली ना, आता एवढ्या लवकर तुला मिळणार नाही. नीटपणे त्या वस्तूचा उपयोग तू केला पाहिजे. पेन्सिल स्वतःची नीटपणे तू वापरायला शिकलं पाहिजे. काही दिवसपर्यंत आता तुला पेन्सिल मिळणार नाही. मित्रांनो, पेन्सिल असो वा पेन हा काही दिवस संपणार नक्कीच नाही. पण आता जर आपण त्या ठिकाणी ब्रेक या पद्धतीने मुलांना लावला नाही तर नक्कीच ती वस्तू वापरण्याची सवय मुलांना नीटपणे लागणार नाही. मित्रांनो, हा पर्याय नक्कीच वापरून बघा. नक्कीच उचित रिझल्ट येईल, चांगलाच निकाल यातून येईल. अशाच पद्धतीने जीवनाला अधिक सजगपणे बघूया. जीवन अधिक सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी करूया.